सौंदर्य टिपण्याची ज्याची वृत्ती असते त्याला प्रत्येक कृतीमध्ये कला दिसते आणि त्याच्या हातून घडणारी प्रत्येक कृती पण कलात्मक असते. अगदी घरातला केर काढणं असू दे, झाडूचा प्रत्येक फटकारा अगदी तालबद्ध कलात्मक असतो. पण एखाद्याला कलात्मक खून करायचा असेल तर अरे बाप रे, आपल्याला ही कल्पना पण भयंकर वाटते. पण आहे अशी एक व्यक्ती, रत्नाकर मतकरी यांच्या असाही एक कलावंत ह्या कथेमध्ये. आज भेटूया ह्या कलाकाराला. असाही एक कलावंत लेखक रत्नाकर मतकरी. त्यांच्या फॅन्टॅस्टिक ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट आहे. ऐकूया. कोण पाहिजे, एकदम प्रश्न आला आणि मी दचकलो. तशी गंमतही वाटली स्वतःच्या दचकण्याची. पण आता तुम्हीच पहा, मी एवढ्या 3 पायऱ्या चढून गेलो. इकडे तिकडे पाहात बावळटासारखा का होईना पण उभा राहिलो. तो कोणाचा पत्ता नाही. आता काय करावं बरं या विचारात मी नखं खात उभा. आणि एवढ्यात दारातून कुणीतरी बगळ्यासारखे मान बाहेर काढून विचारतंय, कोण पाहिजे? मग नाही होणार का दचकायला? आता मानेचा मालक बाहेर आला. एकदम लुंगासुंगा, पट्ट्यापट्ट्यांचा लांब हाताचा सदरा आणि लेंगा. तो मात्र पट्ट्यापट्ट्यांचा नाही, मळकट पांढरा. बहुधा त्याच्या लेंग्यावरूनच मला लुंगासुंगा हा शब्द आठवला असावा. हो, असं होतं आपलं. एखाद्या वस्तूवरून आपण आपलं पटकन ते नावच ठेवतो माणसाला नाही का? तर त्यातून हा लेंगेवाला अगदी लुंगासुंगाच होता. फारच बावळट, म्हणजे लोक मला बावळट म्हणतात, पण मी नक्कीच त्याच्याहून स्मार्ट असणार. पण हा म्हणजे अगदी लिमिट. लावी पक्षीण आणि तिची पिल्लं या धड्यावर लावीच्या पिल्लांचं चित्र असतं ना, अगदी तसाच. आणि त्यातून मान बगळ्यासारखी लांब मला हसूच आलं त्याचा अवतार पाहून. कोण पाहिजे त्याने पुन्हा लकडा लावला. म्हणजे पुरतं हसू काही दिलं नाही त्याने मला. कोण पाहिजे घड्याळातल्या कुक 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 असं मान बाहेर काढून ओरडणाऱ्या पक्षासारखा तो तेच परत परत विचारत राहिला. अरे म्हणजे माणसाला विचार करायला काही वेळ हवा की नको? नानासाहेब, मी फाडकन विचार न करता सांगितलं. बरोबर आहे, नानासाहेबांच्या घरी मी येणार. ते काय लुंग्या लावीच्या पिल्लाला भेटायला? वर आहेत. लुंगासुंगा माडीकडे बोट दाखवत म्हणाला. मी लेंगा सावरत वर जायला निघालो. एवढ्यात आणखीन एक कुत्रा येऊन जोराने भो 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 करून भुंकायला लागला. मी थांबलो. हो बाबा, आपल्याला बुवा कुत्र्यांची भीती वाटते. त्यातून लेंगा चावला ना तर पोटरी जाईलच, पण लेंगाही फाटेल. जा तुम्ही, जा, तो काही करायचा नाही, लुंगासुंगा म्हणाला. मला या लोकांची ना गंमत वाटते. एक तर हे काहीही न करणारे कुत्रे पाळतात कशाला? कशाला पाळतात? बरं, ते लोकांच्या अंगावर सोडतात कशाला? आणि मग तोंडभर हसून घाबरू नका म्हणतात ते तरी कशाला? पण हे माझं स्वतःचं मत झालं. लोकांचं मत काही वेगळं असू शकेल, कारण माझं डोकं ना जरा जगावेगळं आहे असं आई म्हणायची. म्हणजे पूर्वी ती जिवंत असताना. आता ती वारली आणि तिचं जर पिशाच्य झालं असलं ना तर मला तरी निदान ते भेटत नाही. म्हणून तिचं पूर्वीचंच मत सांगितलं मी. आज ती जिवंत असती तर तिचं मत कायम असतं, कारण माझं डोकं बदललं नाही. मी घाबरलेला पाहून लुंग्यासुंग्याने कुत्र्याला आवरलं.
त्याला घर लागली होती. मी सावकाश माडी चढून अदबशीरपणे जाऊ लागलो. मी स्वतःचा वेळ मुळीच फुकट घालवत नाही. शक्य तेवढा वेळ विचारात घालवतो. आता पायऱ्या चढत असताना देखील मी 3 विचार केले. 1. कुत्रा चावला नाही हे बरं झालं. 2. लुंग्या सुंग्या हा नानासाहेबांचा मेहुणा किंवा चुलत भाचा असेल. 3. नानासाहेबांसारख्या थोर साहित्यिकाकडे अदबशीरपणे किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे जिन्यावर चपला न वाजवता जायला हवं. जगात फार थोडे लोक माझ्या पद्धतीने विचार करत असतील. म्हणजे बहुतेकांना विचार करता येत असेल, नक्कीच येत असेल, पण आपण किती विचार केला हे मोजता काही येत नसेल. विचार करत करत मी माडीवर पोचलो तर समोरच नानासाहेबांची भारदस्त मूर्ती विराजमान झालेली. त्यांचं वजन पेलूनही झोपाळा हलू शकत होता आणि हे त्याच्या कर्र कर्र आवाजावरून सिद्ध झालं. लहान सहान निरीक्षणावरून मोठे निष्कर्ष काढायची माझी जी पद्धत आहे ती जगात फार थोड्या लोकांना अवगत असावी. नानासाहेब प्रख्यात साहित्यिक नसले तर ते कोळसेवाले झाले असते असं त्यांच्या एकंदर स्वरूपावरून वाटलं मला. त्यांचा वर्ण त्या धंद्याला अधिक अनुरूप होता. आकार बेढव, बुटकेला, थोडक्यात गल्ल्यावर बसण्यास योग्य असा होता. डोळ्यावरच्या चष्म्यामुळे मात्र ते थोडेफार बुद्धिमान वाटत होते. मला नानासाहेबांविषयी भयंकर आदर होता. आदर भयंकर असण्याचं कारण त्यांच्या एकापेक्षा एक भयानक रहस्यकथा. महिन्याला ते 7-8 रहस्यकथा लिहित आणि प्रत्येक रहस्यकथेत 7-8 खून पाडीत. आता दरमहा एकूण 50 ते 64 खून पाडणं, मग ते पुस्तकात का असताना सोपं आहे. आहे का सोपं? आणि जर असं तुमचं म्हणणं असेल ना तर तुमचं आमचं जमणं कठीण आहे बा. कोण आहे? बसल्या बसल्या नानासाहेबांनी विचारलं. मी आहे, मी प्रामाणिकपणे सांगितलं. मी कोण? त्यांनी विचारलं. या प्रश्नाला उत्तर न देताच मी पुढे झालो आणि त्यांनी बसा म्हणायच्या आत पटकन तिथल्याच एका खुर्चीवर बसलो. नखं खाण्यासाठी हात तोंडाकडे चालला होता, पण तो मी वेळीच आवरला. नानासाहेबांचं माझ्याविषयी वाईट इम्प्रेशन होऊन चाललं नसतं. कोण तुम्ही? त्यांनी परत विचारलं. मी दबकत नाव सांगितलं. काय काम होतं? मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं, मी विनयशीलपणे सांगितलं. बोल. झोपाळा करकरला. मला एक खून करायचा आहे, मी नम्रपणे सांगितलं. त्यासाठी मला आपली मदत हवी आहे. मी विशेष असं काय सांगितलं कुणास ठाऊक, पण नानासाहेबांना फारच आश्चर्य वाटलेलं दिसलं. वास्तविक खून ही गोष्ट त्यांना तशी नेहमीचीच. महिन्यातून ते 7-8 गुणिले 7-8 असे इतके थोरले खून कादंबऱ्यांमधून पाडत असतात. तेव्हा कुणाला तरी एकाच दुसरा खून करायचा असल्यास त्यात त्यांना आश्चर्य वाटायला नको होतं. पण आश्चर्य वाटलं हे सत्य. एवढंच नव्हे तर त्यांनी जवळच्या नॅपकिनने खसा घाम देखील पुसला. तुम्हाला काय करायचं आहे? त्यांनी पुन्हा एकदा खात्री करावी तसं विचारलं. मला एक खून करायचा आहे, मी म्हटलं. एवढ्यात लुंग्या सुंग्या त्यांच्यासाठी दूध घेऊन आला, सोबत कसल्याशा पावडरची पुडी. नानासाहेबांनी पावडर तोंडात टाकली आणि वर दूध पिऊन एक लहानसा म्हणजे साधारण 1/2 इंच बाय 1/2 इंच इतक्या साईजचा ढेकर दिला. लुंग्या सुंग्या ग्लास घेऊन आत जाईपर्यंत मी नखं कुरतडली होती 2-3. मधला हा व्यत्यय दूर होताच आमचं संभाषण पुन्हा सुरू झालं. कुणाचा खून करायचा आहे तुम्हाला?
नानासाहेबांनी आस्थेने विचारलं. कुणाचा असा नाही, कुणाचाही चालेल, मी गंभीरपणे सांगितलं. झालं. पुन्हा नानासाहेबांना आश्चर्य वाटलं. आता बघा, आता जेव्हा चित्रकार म्हणतो ना की मला पोर्ट्रेट करायचं आहे, विशिष्ट व्यक्तीचा नाही, कुणाचाही चालेल, तेव्हा ते ऐकणाऱ्याला आश्चर्य वाटतं का? वाटतं. पण खून या गोष्टीकडे अजून कला म्हणून पाहण्या इतकं जग सुधारलेलं नाही. अजूनही खून म्हणजे एखादी समाजविघातक गोष्ट असा लोकांचा बुरसटलेला समज आहे. शिवाय यशस्वी खून करणारे श्रेष्ठ कलावंत नेहमी अंधारातच राहतात, त्यामुळे खऱ्या गुणांची पारखही होत नाही. असं तर मी थोडक्यात नानासाहेबांना समजावून सांगितलं की माझं कुणाशीही वैर नाही किंवा मला कुणाच्या मरणापासून काही फायदासुद्धा होण्यासारखा नाही. शिवाय असल्या कारणांसाठी खून करणं मला अत्यंत सांकेतिक वाटतं. माझा खुनाविषयीचा दृष्टिकोन एकदम स्वतंत्र आणि नवीन आहे. चांगला खून ही एक कलाकृती असून त्यासाठी कुठलेही कारण शोधणं हे कलेच्या हेतूला मारक आहे, असं माझं मत होतं. नृत्य कशासाठी करतात? संगीत कशासाठी असतं? केवळ कलानंदासाठीच ना. मग खून मात्र करण्यामागे एखादा हेतू हवाच, असा आग्रह का? माझं सगळं प्रतिपादन करून झालं तेव्हा नानासाहेबांना थकवा आल्यासारखा दिसला. ते उठले आणि कोपऱ्यात ठेवलेल्या माठाचं पाणी घटाघटा प्यायले. फारच स्वतंत्र आहे हो तुमचा दृष्टिकोन, ते परत येऊन झोपाळ्यावर बसत म्हणाले. आता त्यांना माझ्याविषयी चक्क आदर वाटू लागल्याचं त्यांच्या नजरेवरून कळत होतं. पण दुर्दैवाने तुमची मतं लोकांना पटतील असं मला वाटत नाही. विशेषतः पोलीस खातं, त्यांना तुमच्या मताविषयी सहानुभूती असणं शक्यच नाही. पोलीस मी हसलो. पोलिसांना कुठल्या कलेतलं काय कळतं? साध्या चित्रकलेतलं सुद्धा पोलिसांना काहीही कळत नाही. शिवाय असं पहा, आजवरचा इतिहास काय आहे? प्रत्येक सच्च्या कलावंताला समाजाशी टक्कर द्यावी लागली आहे. नानासाहेबांनी मान डोलावली. ते निरुत्तर झाले होते. आणि यासाठीच मी तुमच्याकडे आलोय. मी माझा मुद्दा त्यांच्या गळी उतरवीत म्हणालो. खरा कलावंत हा नेहमीच दुसऱ्या कलावंताला दाद देतो. तुमच्या भयकथा, नवलकथा, रहस्यकथा आजवर मी अधाशासारख्या वाचून काढल्यात. नवे नवे त्यातील रहस्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. माझी खात्री पटले की तुम्ही थोर कलावंत आहात. खून करण्याच्या कलेतले बारकावे तुम्ही नेमके टिपू शकता. मला वाटतं की मी केलेल्या खुनाचं खरं कौतुक तुम्हीच करू शकाल. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं. कधी काळी मी जर एखादा उत्कृष्ट खून जगाला बिलकुल कळू न देता करू शकलो आणि माझी कला जरी जगाला अज्ञात राहिली तरी नानासाहेब त्या कृतीचे तुम्ही एकटेच साक्षीदार असाल. त्याच्या सौंदर्याविषयी आपण दोघंच मनमोकळं बोलू शकू आणि तुम्ही एकटेच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकाल. मी रुमालाने डोळे पुसले आणि काही काळ नखं खात तसाच बसून राहिलो. नानासाहेबही भारावून गप्प बसले होते. 2 मिनिटं कोणीच काहीही बोलू शकलं नाही. पण त्या 2 मिनिटात माझ्या मनात विचार आले ते असे की माझं भाषण काहीसं नाटकी वाटलं तरी त्याचा नानासाहेबांवर परिणाम झालेला आहे. 2 पुढे होणाऱ्या खुनासाठी आम्ही आत्ताच 2 मिनिटं शांतता पाळीत आहोत. दुसऱ्या मिनिटाच्या अखेरीस
मी नानासाहेबांना म्हटलं, बोला, कुणाचा खून करावा? मी लगेच असा रोखठोक प्रश्न करेन अशी त्यांची अपेक्षा नसावी. त्यामुळे ते क्षणभर गांगरले. जाड जूड काळा कुट्ट मनुष्य गांगरलेला चांगला नाही दिसत. हे असं आपलं एक निरीक्षण आहे. म्हणजे खरोखरच तुम्ही खून करणार? मग इतका वेळ मी काय सांगत होतो यांना? मला एकदम शंकाच आली. मी वेडा आहे असं तर नाही ना तुम्हाला वाटत? मी विचारलं. कारण माझ्या वागण्यावर नेहमी ती एक सांकेतिक प्रतिक्रिया असते. छे हो, तुम्ही चांगलेच बुद्धिमान आहात. उलट मला स्वतःलाच वेड लागलंय की काय असं वाटू लागलंय. नानासाहेबांनी सांकेतिकच विनोद केला, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी आपलं जरासा करून हसलो. खूनच करायचा तर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचा करावा, नानासाहेब म्हणाले, की जिच्या आयुष्यात जगण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. उलट तिच्या जगण्याचं तिला आणि समाजाला ओझं झालेलं असेल. मी शर्टच्या बाह्या गुंडाळत म्हटलं, अशी कुणी व्यक्ती आहे का तुमच्या पाहण्यात? सांगतो नानासाहेब थोडा विचार करून म्हणाले, महेश्वरीबाई. महेश्वरीबाई नावाची एक खानदानी वेश्या माझ्या माहितीची आहे. गळा बेताचा, पण नाचायची अशी. रूप म्हणजे तर वा वा वा, नुसतं संगमरवरी चित्र. नानासाहेब क्षणभर डोळे मिटून बसले. बहुधा ते त्या कळकट्ट माडीवर ते संगमरवरी चित्र मांडून पाहत बसले असावेत. पण हे सगळं काही 25 वर्षांपूर्वी. आता बाईकडे बघवत नाही. येणारे आहेत अजून तिच्याकडे, नाही असं नाही. आपला तो गोवर्धन शेठ, तो मध्ये इलेक्शनला उभा होता तो, धान्याच्या काळ्या बाजारात गब्बर झालेला, त्याने आता तिला ठेवले म्हणतात. कसे बसे दिवस काढत असेल. पण पूर्वीची गंमत आता नाही. नानासाहेब पुन्हा पुन्हा डोळे मिटून बसले. बहुधा पूर्वीची गंमत आठवत असतील तर. मी काय सांगत होतो तर, तिचा खून करा तुम्ही. दुवा देईल ती प्राण गेली तर. असल्या बायकांना म्हातारपण म्हणजे मरणापेक्षा कठीण होतं. मी तिचा सविस्तर पत्ता नानासाहेबांकडून घेतला आणि जायला निघालो. नानासाहेब कुठे बोलणार नाही ना तुम्ही? मी आर्तपणे विचारलं. विशेषतः पोलिसांकडे? खुळकी काय? नानासाहेबांनी आश्वासन दिलं. दुसरं काही नाही हो, त्यांना यातली कला समजणार नाही. ते त्याला एखाद्या बाजारू, सवंग, स्वार्थापोटी केलेल्या खुनाचं स्वरूप देतील म्हणून म्हणतो मी. छे हो, असं कसं करेन मी? नानासाहेब माझा खांदा थोपटीत म्हणाले. असं काही रोमहर्षक करावं असं आम्हाला सुद्धा वाटतं, पण म्हणून जमणार आहे थोडंच. तुमच्यासारखा एखादा करत असेल काहीतरी तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं ना. बाय द वे, तुम्ही करता काय? म्हणजे खुनाशिवाय दुसरं काय? मी म्युन्सिपाल्टीत कारकून आहे, पण तो पेशाने. हाडाने विचारलं तर मी कलावंत आहे. बाणेदारपणे एवढं बोलून मी खाली उतरलो, तो असाच निश्चय करून की आता एक तरी खून करेपर्यंत थांबायचं नाही. दारातच कुत्रा अंगावर आला आणि थांबणं भाग पडलं. थोड्याच दिवसात मी महेश्वरीबाईंची सारी माहिती काढली. माझ्यासारख्या बुद्धिमान कलावंताने एखादी गोष्ट करायचं मनात आणलं की तो प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिकच करणार. उगाच आपला जाऊन खाटकासारखा एखाद्याच्या मानेवरून सुरा फिरवणार नाही, की भेंडी बाजारमधल्या दंगलीत घाईघाईने चाकू भोसकून गुंड जसे पळतात
तसं नाही करणार. खून, त्यातूनही तो कलेसाठी केलेला निस्वार्थी खून, म्हणजे तो किती संयम आणि अभिरुची दाखवून करायला हवा. आपण रोज वर्तमानपत्रात ज्या बातम्या वाचतो त्यातलं जळजळ, सगळे खून हे बावळटासारखे, कसलीही योजना न आखता आणि भावनेच्या आहारी जाऊन केलेले असतात. त्यात खुनी इस्माची काहीही बुद्धिमत्ता कधीही दिसली नाहीये. नाही, असं होतच नाही कधी. केवळ पोलीस खातं अधिक निर्बुद्धपणा दाखवण्याची दया करतं आणि तोवर हे खुनी मोकळेच राहतात. मी करणार होतो त्या खुनात मी स्वतः कधीही पकडला जाणार नव्हतो. पकडला गेलो असतो तरी जिचा खून करणार त्या व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नसल्यामुळे खुनाचा हेतूच सिद्ध होणार नव्हता. मी खुनाचं साधन वापरणार होतो तेही अगदी साधं, ज्याच्यावर ठसे बिसे राहण्याचे भानगडच नव्हते. रक्तबिक्त काहीही सापडणार नव्हतं. छे, हां, तसला रानटीपणा कोण करेल? शिवाय खून होताना त्या व्यक्तीची झालेली तडफड, तिने खुनी माणसाच्या नावाने केलेला तळतळाट, या सगळ्याला अजिबात फाटा. सुंदर मृत्यू यायला हवा, एकदम शांत. खून इतका अलगद यायला हवा की झाडावरून फूल तोडल्यासारखा, सुरीने लोणी कापल्यासारखा. छे, नाही, तेही सुरीने नाही, बोटाने लोणी कापल्यासारखा. आकर्षक, रम्य, निरपेक्ष, उदात्त. अर्थात यात सखोल अभ्यासाचं महत्त्व होतंच. महेश्वरीबाईची सारी माहिती मिळवणं आवश्यक झालं ते यासाठी. कित्येक दिवस मी बाईच्या घरासमोर पहारा ठेवला. कधी रात्रीच्या वेळी देखील 1-2 वेळा ओळखीची माणसं भेटली. त्यांनी एकदा माझ्याकडे, एकदा मी नजर लावलेल्या माडीकडे आणि पुन्हा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि ते झपाझप निघून गेले. 1-2दा खिडकीवरचा तलम जाळीदार पडदा बाजूला होऊन बाईंच्या वयस्कर मुखचंद्राचं दर्शन झालं. चित्र एकेकाळी देखणं असावं, पण आता संगमरवरी न वाटता मेणाचं वाटत होतं आणि ते मेणही मध्ये ओघळलेलं होतं. ठीक आहे, या बाईला मारायला वाईट वाटणार नाही. तिलाही मारताना आनंदच होईल. तिच्या स्वागतासाठी मरणाच्या दरवाजात नाचण्याची मैफल होईल. वाईट वाटेल ते कदाचित तिच्या त्या ढब्या गोवर्धन शेठला. पाहिला त्यालाही मी 2-4 वेळेला. गाडी घेऊन रात्री यायचा चोरासारखा. सकाळपर्यंत गाडी तिथेच असायची. पण त्याला देखील वाईट वाटेलच याची खात्री नव्हती. बेटा कर्तव्यबुद्धीने येत असेल कदाचित. तेव्हा झाला तर त्याचाही या खुनाने फायदाच होणार होता. बाईला पानाचा भयंकर सोस. पानाचा म्हणजे पिण्याचं नव्हे हो, पान खाण्याचा. तर बाईला पानाचा भयंकर सोस. पानवाल्याचा ठेला बाईच्या माडीसमोरच होता. 4-6 वेळेला पानं खाऊन मी त्याच्याशी दोस्ती करून घेतली. त्यातली सुपारी लागून पानं नंतर थुंकून टाकावी लागली हा भाग वेगळा, पण आपलं काम झालं. कळून घ्यायची ती सारी माहिती कळली. पानवाल्याला सक्त ताकीद होती. बाईच्या स्पेशल आवडीची 4 पानं दररोज रात्री 8 वाजता तो तयार ठेवत असे. बाईचा एक पोरगेला छाकटा गडी बरोबर 8 वाजता येऊन ती घेऊन जात असे. ही पानं फक्त बाईसाठीच असायची आणि त्यांना हात लावायची दुसऱ्या कुणाची शामत नसायची. पानवाला मोठा रंगेल होता. कदाचित बाईवर आशक असावा हो. गाणी गुणगुणत
माना वेड्या वाकड्या करत गालातल्या गालात हसत तो बाईची स्पेशल पानं तयार करी. अशा वेळेला त्याच्या शेजारी उभं राहून मी 2 गोष्टी माहीत करून घेतल्या. 1, स्पेशल पानात काय काय घालतात. 2, पानवाला पानं तयार झाली की केळीच्या पानात त्याचा सैलचा पुडा बांधून ठेवतो. आता न सांगताच तुम्हाला कळलं असेल की माझा बेत खाण्याच्या पानात विष घालण्याचा होता. आता विष म्हणजे कोणीही फालतू ढेकूण झुरळाचं विष वापरेल, पण मग खुनाची शान ती काय उरली? शान काय उरली? माझ्याकडे स्वतःचं एक स्पेशल विष तयार होतं. आमच्या आजोबांचं एक भुगा झालेलं जुनं वैद्यकावरचं पुस्तक मी आज ना उद्या कामी येईल म्हणून जपून ठेवलं होतं. त्यात निद्रानाशावर हे चूर्ण अमुक एका प्रमाणात घ्यायचं असं सांगितलं होतं. प्रमाण जास्त झाल्यास तात्काळ मृत्यू येईल अशी धोक्याची सूचनाही दिली होती. चूर्ण तयार करण्याची कृती अगदी सोपी पण मात्र थोडी मेहनतीची होती. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात मिळणाऱ्या नव्हत्या. त्यांना साधे पर्याय उपलब्ध होते. चांगलं वाटीभर चूर्ण मी तयार करून ठेवलं. अखेरीस माझी सगळी तयारी पूर्ण झाली आणि माझ्या कलात्मक साहसाचा तो सोनेरी दिवस एकदाचा उजाडला. साहस 100% यशस्वी होणार होतं. नानासाहेब चकित होणार होते. दर्दीपणाने पाठीवर थाप मारणार होते. 7 वाजताच मी पानवाल्याकडे गेलो. स्पेशल पानाचा फॉर्म्युला सांगून तसलं पान करून घेतलं. त्याने मला डोळा मारला. मी आज विशेष कुठे जाणार आहे अशा आविर्भावात मीही त्याला डोळा मारला. आपल्याला काय, पान खिशात टाकलं आणि चालू लागलो. समुद्रावरची शांत जागा पाहून त्या पानात बाटलीतलं भरपूर चूर्ण भरलं. सर्वसामान्य खुनी माणसाप्रमाणे मी उगाचच एक्साईट झालो नव्हतो, कारण सर्वसामान्यांप्रमाणे आकांडतांडव करून मी खून करणारच नव्हतो. जिचा खून करायचा त्या व्यक्तीचं तोंडही पाहावं लागणार नव्हतं. कसलाही पुरावा राहणार नव्हता. एक लहानशी हालचाल करायची की बास. झाड हलवलं की प्राजक्ताची फुलं टपाटप खाली पडतात ना, तसा सहज खून होणार होता. या सहजतेत कला होती. बरोबर 8 वाजता मी पानवाल्याच्या समोरच्या रस्त्यावर आलो. विडा कागदातून सोडवून हातात घेतला. तेवढ्यात महेश्वरबाईंचा छाकटा गडी पानवाल्याकडे आलाच. पानांचा पुडा घेऊन तो चालू लागला. मी समोरून येऊन त्याला धक्का मारला. त्याच्या हातातील पुडा रस्त्यावर पडला. केळीच्या पानासकट. तेव्हा आतील पानं रस्त्यावर पडली नाही. दिखता नाही क्या वगैरे वगैरे काहीतरी बडबडत तो खाली वाकला. मी देखील सॉरी असं म्हणत पुडा उचलून दिला. तेवढ्यात बरोबर ओळखलं. माझ्या हातातलं पान पुड्यात गेलं होतं आणि पुड्यातलं एक पान माझ्या हातात. मी पुडा नीट बांधून त्याच्या हातात दिला आणि पुन्हा पुन्हा सॉरी म्हणालो. तरी त्याने तोंडातल्या तोंडात शिव्या दिल्याच. मी तिकडून निघालो. समुद्राशी गेलो आणि खिशातला विडा काढला. महेश्वरीबाईंच्या पुड्यातून पळवलेला विडा समुद्रात लांबवर फेकून दिला. तो लाटांवर मागे पुढे झाला 4 वेळा. बरोबर 4 वेळा. खिशात राहिला असतं तर काही बिघडलं नसतं, पण नको. अशाच गफलतींनी शेवटी गळ्याला फास लागतो. महेश्वरीबाईंची शेवटची रात्र आज रंगेल. मी नख कुरतडत 3-4 विचार केले. रात्री कधीतरी ती विषारी विडा खाईल.
कुठला विषारी विडा निघेल बरं? पहिला, दुसरा, तिसरा, शेवटचा देखील निघू शकतो. नेमकाच चौथ्या वेळी तो खाण्याची शक्यता फार कमी. अगदी पहिलाच खाणं देखील वास्तवतेला सोडून मग मधला, दुसरा किंवा तिसरा. पण खाईल तो मात्र शेवटचाच ठरेल. त्याचा रस अंगातून विरघळत असतानाच तिला हळूहळू गुंगी येईल आणि एखादं जादा उमललेलं फूल मान टाकतं तशी ती एका नवीनच नशेमध्ये जगाला अलविदा करेल. तिच्या मरणाच्या कल्पनेने माझ्या डोळ्यात पाणी आलं. कुठेही सौंदर्य दिसलं ना की मला असंच होतं. मला थकल्यासारखं वाटलं. एक कलाकृती पूर्ण झाली की कलावंताला जशी एक प्रकारची सुखमिश्रित ग्लानी येते ना, तसं मला झालं. सकाळी वर्तमानपत्रात ठळक अक्षरामध्ये बातमी, प्रख्यात उद्योगपती शेठ गोवर्धन दास यांच्यावर विषप्रयोग. सुप्रसिद्ध नर्तकी महेश्वरी देवी हिच्यावर विषप्रयोग केल्याचा वहीम. मी तोंडातल्या तोंडात एक अस्सल शिवी हासडली. काय दैव असतं पहा ना. त्याला कुठलीही सुंदर गोष्ट पाहवत म्हणून नाही. मी एका लावण्यवतीचा, एकेकाच्या का असेना, एका लावण्यवतीचा इतका सुंदर खून आखला आणि त्याला बळी कोण पडला तर हा ढब्या काळा बाजारवाला. भैरवीच्या शेवटच्या तानेसारखी बिचारी संपून जाणार होती, तर तिच्याऐवजी हा ढेरपोटा तिथे हातपाय पसरून थंड झाला असेल. वर बिचारीवर आरोप, विषप्रयोग केल्याचा. बिचारीने मोठ्या प्रेमाने लाडात येऊन त्याला खास स्वतःचा विडा भरवला असेल. पण त्याची जगाला किंमत नाही. ते असंच म्हणणार की वेश्या ती वेश्या. पानातून विष चाललं आपल्या शेठला. मनातून खूप तडफडाट झाला. सगळं सोडून कालच या ढब्याला तिच्याकडे येण्याचं कारण काय? नशीब. दुसरं काय? हे नशीब आजवर मोठमोठ्या कलावंतांच्या मागे लागलं आहे. तिथे माझी काय सुटका होणार? अर्थात तसं पाहिलं तर माझा प्लॅन काही अगदीच अयशस्वी ठरला नव्हता. कुणाचा का असेना, पण खून तर झाला होता. शिवाय वहीम माझ्यावर येण्याचा संभव नव्हता. आता काळा बाजार करणाऱ्या समाजकंटकाचा झाल्यामुळे उगाचच तो आपला वध वगैरे ठरला होता. वर्तमानपत्रांना जर मी खरा खुनी कोण आहे हे सांगितलं असतं तर मी समाजकंटकाचा वध करणारा हुतात्मा ठरेन. पण खरा कलावंत प्रसिद्धी परामुख असतो. त्याला हवी असते ती फक्त एक जीवाभावाने दिलेली दाद. मी वर्तमानपत्र घेऊन नानासाहेबांकडे गेलो. आजही वाटेत कुत्रा होता, पण त्याला घाबरायचं मला सुचलंच नाही. इतका मी स्वतः हादरून गेलो होतो. नानासाहेबांसमोर पेपर टाकून मी म्हणालो, पाहिलात काय प्रकार झाला तो? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा खून तुम्ही केलाय? हो, मी हिरमुसल्या तोंडाने म्हणालो. खरं म्हणजे तो खून महेश्वरीबाईचा होता. पण तिने स्वतःचा विडा शेठजींना दिलेला दिसतोय. नानासाहेबांचे डोळे आश्चर्याने तारवटले. म्हणजे त्या दिवशी आपण सगळं बोललो ते तुम्ही खरं मानलात? मला धक्का बसला. केवढ्या आदराने, केवढ्या श्रद्धेने मी माझी कला नानासाहेबांसारख्या रसिकाला दाखवली होती आणि त्यांना माझं बोलणं खरं देखील वाटलं नव्हतं. यू आर मॅड मिस्टर, हुएर यू आर. तुमचं डोकं फिरलंय, साप फिरलंय, ते ओरडून म्हणाले.
त्या दिवशी मला तसाच संशय आला होता, म्हणून मी तुमची गंमत केली. मला काय कल्पना की तुम्ही जाऊन लगेच खुनाचा प्रयत्न. इथे मी एक अख्खा खून करून दाखवला होता. फुक्कट मी नानासाहेबांना आजवर थोर समजलो. ज्या माणसात साधी रसिकता नाही, दुसऱ्या कलावंताला जो साधी दाद देऊ शकत नाही, त्याच्या 100 रहस्यकथा आणि 500 भयकथा चुलीत घालायच्या आहेत. मग आता काय करणार तुम्ही? मी निर्वाणीचं विचारलं. पोलिसात खबर देणार? हो, म्हणजे त्यांना जर माझं काहीच पटलं नसेल तर? त्याची काही गरज नाही. आणि त्या बाईचे आशिक लोक इतके आहेत की ती एव्हाना सुटली देखील असेल, अगदी निर्दोष. नानासाहेब वैतागून म्हणाले. शिवाय पोलिसात खबर दिली की तुम्ही खुशाल सांगून बसाल मला नानासाहेबांनी खून करायला सांगितलं म्हणून. तरुणपणात माझे आणि महेश्वरी देवीचे संबंध होते हे ठाऊक असणारे खूप लोक आहेत अजून. त्यावेळेला पुरतं धुवून काढलं मला त्या चांडाळणीने. माझ्याने ऐकवेना. एकूण यासाठी नानासाहेबांनी मला तिचं नाव सांगितलं. आणि तुम्ही करून बसलात गोवर्धन शेठचा खून. अहो, तो काळा बाजारवाला असला तरी आमच्या प्रकाशनाचा फायनान्सर होता. आता माझी पुस्तकं कोण काढेल? नानासाहेब आत्यंतिक वैतागाने हाताची मूठ कपाळावर मारू लागले. काय हे संतापाचं प्रदर्शन? संयम नाही, दुसरं काय? अशी योजना तुम्ही आधी आखलीतच कशी? जरा शांत झाल्यावर नानासाहेब माझी पुन्हा निर्भत्सना करू लागले. विष काय कोणी खायच्या पाण्यात घालतं? खायच्या पाण्यात घालतं? माझ्या एका तरी कादंबरीत असला आचरटपणा कुणी केलाय का? अहो, स्वतःसाठी तयार केलेला विडा देखील कुणीही दुसऱ्याला देण्याचा संभव असतो. औषधाच्या डोसात तुम्ही विष मिसळलं असतं तर गोष्ट वेगळी. आपलं औषध काही कोणी दुसऱ्याला पाजत नाही. मला आचरटपणा म्हटल्याचा राग आला नाही. उलट नानासाहेबांकडून एक नवीन गोष्ट मला शिकायला मिळत होती. तिचं मोल फार मोठं होतं. मी स्वतःला एवढा मोठा कलावंत समजत होतो आणि इतका साधा मुद्दा मला सुचला नाही. नानासाहेबांकडून बाहेर पडलो तेव्हा माझी सगळी निराशा पार पळाली होती आणि अंगात उत्साह सळसळत होता. एक नवीन सुंदर कलाकृती माझ्या डोळ्यासमोर नाचत होती. मनात एकसारखं घोळत होतं. नानासाहेब दुधाबरोबर जी पावडर घेतात तिच्याबरोबर माझ्याकडचं चूर्ण काय झक्कास मिसळून जाईल ना. वा. कथा इथे संपली आहे. रत्नाकर मतकरींच्या कथा एखाद्या सामाजिक, कौटुंबिक, साध्या सर्वसाधारण कथेसारख्या सुरू होतात आणि शेवटी असा काही अनपेक्षित धक्का बसतो की वाचक थक्क होतो. असाही एक कलावंत. ही कथा अगदी बांधेसूद आहे. एक फट पण आपल्याला तिच्यात सापडणार नाही. खरं की नाही?